Hello. Hello. Hi. Hi. Welcome back to our असं काय channel. करते बच्ची? मराठीत बोला का? शुद्ध मराठी. नमस्कार. नमस्कार. तुमचं पुन्हा स्वागत आहे आमच्या फिट हिम फूडी या चॅनलला मराठीमध्ये काय बोलतात? इथंच तर तुम्ही ब्लॉग वाहिनी काही बोलतो. सो द मोस्ट अवेटेड, द मोस्ट डिमांडेड ब्लॉग, ज्याची एवढी हाईप आहे पण आम्ही नॉर्मलीच बनवतोय तो. आम्ही याचं काही स्टुडिओ लाईट बीट लावून बनवत नाही. आम्ही म्हटलं जाऊ दे आपण असं गप्पा मारल्यासारखं बनवायचं. आम्हाला असं वाटलं की थोडं गप्पा मारल्यासारखं आपण बनवूया ब्लॉगवर थोडंसं. सो दॅट इज आमची लव्ह स्टोरी. खूप जणांनी विचारलं, लाईक लिटरली खूप जणांनी विचारलं. लाईव्ह वरती पण आम्हाला कॉमेंट्स यायची की अरे लव्ह स्टोरीचा ब्लॉग टाका की. मग आम्ही त्यांना शब्द दिला होता की 1000 सबस्क्रायबर्स होऊ द्या. 1000 सबस्क्रायबर्स झाले तरी आम्ही काय बनवलं नाही. मग पण आमच्या लाईव्ह वरती पण यायला लागले आणि व्हिडिओज वरती पण कॉमेंट्स यायला लागले की काय आहे का नाही, काय लक्ष आमच्याकडे आहे, देणार आम्ही तुम्हाला ब्लॉग. हिअर इट इज आपल्या लव्ह स्टोरीचा ब्लॉग. आम्ही कसे भेटलो, कसे एकत्र आलो, कसं लग्न झालं, कसं काय झालं. सो मी करू स्टार्ट का तुला करायचंय स्टार्ट? सुरुवात तूच केली होती ना बच्ची आपल्या रिलेशनशिप. ए बच्ची, हे बघ व्हिडिओ मध्ये सगळं खरं बोलायचं. थांब जरा, मला एक गोष्ट आधी हे घेऊ दे बच्ची. थांब, आपण जाऊ दे. चल आपल्या माईकच्या डब्यावरती हात ठेवून बोल की ह्या ब्लॉग मध्ये तू जेवढं सगळं बोलणार आहे तेवढं सगळं खलं बोलणार आहे. या ब्लॉग मध्ये मी जे काही बोलणार आहे ते खरंच बोलणार. तूही हात ठेवून बोल. या ब्लॉग मध्ये मी जे काय बोलणार आहे ते खरं बोलणार, नाही तर आमचा माईक खराब होईल. जो खोटं बोलेल त्याचा माईक खराब होईल. चालेल, लेट्स गो. सो लव्ह स्टोरी चालू इथून झाली 2-3 वर्ष आधी. करेक्ट. 2.5 years अराउंड 2.5 2023 बरोबर. 2023 डिसेंबरला माझ्या मामाच्या मुलाचं आहे लग्न. आता मी स्टोरी प्रेझेंट टेन्स मध्ये बोलणार आहे. ओके, ऍज इफ आपण आता तिथे आहोत, स्टोरी टेलिंग करतोय. ठीक आहे. डिसेंबर 2023 ला माझ्या मामाच्या मुलाचं लग्न ठरलं. कोविड आहे, वर्क फ्रॉम होम आहे, जवळचं लग्न आहे. मी बॅकपॅक करून निघाले तिथं राहायला. पण जवळचं लग्न. जो माझ्या मामाचा मुलगा होता त्यांच्याच जुन्या सोसायटीमध्ये त्यांच्या समोर कोण राहायचे. सो आणि मी लहानपणापासून एकत्र आहे. लहानपणापासून म्हणजे लिटरली आम्ही, त्यांनी आणि मी कॉलेज एकत्र केलं. स्कूल आमचं वेगळं होतं पण कॉलेज वगैरे सगळं एकत्र होतं. सो लहानपणापासून आम्ही फ्रेंड्स होतो. सो माझ्या मामाच्या मुलाचा हा लहानपणीचा जिवलग मित्र. हा काय राहील तोपर्यंत त्यांनी, आता आम्ही त्या सोसायटीमध्ये नाहीये बट चेंज झाली, बट आता लहानपणाचा मित्र आहे. ऑफकोर्स हा पण लग्नाला असणारच. आणि चैतन्याला हाताला मोजण्या एवढीच मित्र, त्यातला तो एक. तर इट वॉज व्हेरी ऑब्विस की चैतन्य, मी तुम्हाला चैतन्याचे कॅरेक्टर सांगते बिफोर ही मेट मी. चैतन्य सगळे काळे कपडे घालायचा. आणि जर तुम्हाला ह्याचं टेस्टिमोनी हवी असेल, मी 100 टेस्टिमोनी आणून देऊ शकतो. जे चैतन्य ओळखत नसतील ना, जे त्याच्या ऑफिस मधले कलिग्स असतील किंवा जे त्याला लांबून बघत असतील, ते पण म्हणतील की हा फक्त काळेच कपडे घालायचा. लिटरली हा फक्त काळे कपडे घालायचा. हा गेम मध्ये इतका गुंतलेला असेल की हा घराच्या बाहेर नाही निघायचा. लिटरली हे जे नातेवाईक पासून, हे जे आई वडील सगळे मला थँक्स बोलतात. हे जी दीदी मला लिटरली त्या दिवशी म्हटली की चैतन्य कोणाच्या फंक्शन मध्ये नसायचा. म्हणजे ही वॉज व्हेरी इंट्रोवर्ट. ही यूज्ड टू वेअर ओनली ब्लॅक क्लोथ्स. ही वॉज लाईक की मी कोणाशी नाही बोलणार. अल्फा मेल टाइप्स असतं ना, अल्फा मेल टाइप्स. सो ही वॉज लाईक कोणाशी बोलायचं नाही, तेवढे संबंध. नुसतं रात्रभर गेम खेळायचं, दिवसभर झोपा काढायच्या, काळे कपडे घालायचे, बस. त्याच्यामुळे त्याचे मित्र परिवारही कमी. सो चैतन्य हा तसा होता. आणि जेव्हा तो त्या लग्नात आला तो तसाच होता. कोणाशी जास्त बोलणार नाही, हे नाही ते नाही. आम्ही भरपूर म्हणजे 1-2 आठवडे तेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं. इव्हन दो त्या सोसायटीमध्ये माझं येणं जाणं होतं, मी कधी चैतन्याला पाहिलं नव्हतं. कारण ऑफकोर्स मी सरळ सिंपल साधी मुलगी आहे. त्यामुळे मी कधी कुठल्या मुलाकडे. एनिवेज, त्या लग्नामध्ये मग आमची ओळख झाली. कसं तयाऱ्या करायच्या होत्या, हे करायच्या होत्या. तर कसं भाऊ बहिणी मित्रमैत्रिणींची खूप धावपळ होते. आणि लग्न झालं, सगळं छान पार पडलं. लग्नामध्ये मी ह्याला दुसऱ्याच्या नावाने चिडवते, हा मला दुसऱ्याच्या नावाने चिडवतो. बिकॉज आम्ही आता त्या लेवलला, फ्रेंडशिपच्या लेवलला पोहोचतो. हम तो बस फ्रेंड्स है, वी आर कूल. तर हा मला दुसऱ्याच्या नावाने चिडवते, मी ह्याला दुसऱ्याच्या नावाने चिडवते. ओके, पण इथं एक येतो मीडिएटर, म्हणजे माझी बहीण. म्हणजे माझ्याच मामाची मुलगी, ज्याचं लग्न आहे त्याची बहीण.
तर काय होतं, पूजा होती लग्नाच्या नेक्स्ट डे आणि आम्ही पूजेच्या जेवणाला बसलो होतो. आय स्वेअर मी कुठलंही फंक्शन असू दे मला आवडतं तिथे काम करायला आणि मी खूप धावपळ करते. सो फायनली एवढी सगळी धावपळ झालेली होती आणि आता लास्ट इव्हेंट होता पूजेच्या नंतर काय आपलं काम संपतं. ते म्हणलं येस आय रिलॅक्स अँड आय ईट नाव. आणि मी 2 वाटी, मला ना ते काय होतं सीताफळ रबडी होती, मला लय आवडते. मी ऑलरेडी 2 वाट्या खाल्ल्या होत्या. मी 3री वाटी घेऊन बसली. मी जेवले नव्हते काय नव्हते, माझी धावपळ करून झाली होती. सो टेबलवर आमच्याच बसले होते पण मी रिलॅक्स करायला माझी 3री वाटी घेतली. आता हा मुलगा मला 2 आठवड्या आधी ओळखतो आणि काय म्हटलास तू मला, किती खाशील बरोबर, किती खाशील ग. ह्याने माझं जेवण काढलं अख्ख्या टेबलवर. माझी बहीण तिथं म्हणली काय रे आज काय बोलतोस तिला. आणि माझ्या डोक्यात सण आहे की भाई मी एवढी धावपळ करत होती तेव्हा तुला दिसलं नाही, आता मी खायला काय बसले, म्हणजे जेवण काढतोस तू. आणि तेव्हाच तिथे काका पण आले आणि ते पण आमच्या टेबलवर बसले. आय डोंट नो तुला आता हे आठवतंय का नाही. आणि ते म्हणले काय रे तू बाहेर पण निघतोस घराच्या. आणि तेव्हा हे जी हटाई झाली. सो लाईक कर्म आय वॉज व्हेरी हॅपी. आठवते ते तुमच्या सोसायटी मधले काका होते. आणि मग नंतर मग नेक्स्ट डे आणि त्या रात्री कझिन्स वगैरे आम्ही रात्रभर गप्पा मार, मॅगी खा, हे खा, मस्त आमचं चाललं होतं असं. नेक्स्ट डे मला वंशिका म्हणती, म्हणजे माझी बहीण मला म्हणते, सॉरी वैष्णवी दीदी मला असं वाटतं चॅस म्हणतात काय काय लोक. आधी मी त्याच्यासाठी नाही म्हणतो, मी नावासाठी म्हणतोय चॅस. मला त्यावेळेस खूप कूल वाटायचं, आता असं वाटतं. आणि ती पण ह्याच्यासोबत लहानपणापासून राहिली. बरोबर. ती माझी बहीण तर ती म्हणली की वैष्णवी दीदी मला असं वाटतंय चॅस दादाला ना तू आवडते. मी म्हणलं त्याला जो माझं अन्न काढतो, जो माझी हटाई करतो त्याला मी नाही. बट ते असं ना प्यार में जब तुम मतलब तुम्हाला नसतं माहिती, बट वेन युअर अट्रॅक्टेड तुम्ही बळच त्यांची हटाई करता टू बी कूल. आय डोंट नो, मे बी त्याने ती स्ट्रॅटेजी अपनावली का काय. म्हणजे मला वाटतं चॅस दादाला तू आवडतं. म्हणलं हॅ, पण मला सवय आणि मी खूप सोशलाइज करते बिकॉज आय एम व्हेरी एक्स्ट्रोवर्ट. तर मी इंस्टाग्रामवर रिक्वेस्ट पाठवणार किंवा मला बोलायला आवडतं, मला फ्रेंड्स बनवायला आवडतं. इंस्टाग्रामवर पहिले रिक्वेस्ट कोणी पाठवली बिकॉज इट्स लाईक आय हॅव बीन विथ यू फॉर 2 weeks. आपण बोलतोय चालतोय, आय वॉन्ट टू नो तेरा भाई किसी से कम है क्या. बोला. मी एक्स्ट्रोवर्ट आहे, ठीक आहे, मला आवडतं सोश. मी आहे कधी कधी इंट्रोवर्ट, म्हणजे माझं मिक्स असतं. मी एक्स्ट्रोवर्ट होते. मी म्हटलं चांगला मुलगा आणि ह्याने कधी माझ्यावरती लाईन नाही मारली ना माझ्यावरती फ्लर्ट केले, मीन्स ही इज अ गुड मॅन. आणि त्याच्यामुळे मग मी ह्याला रिक्वेस्ट, जर तुम्हाला फ्लर्ट किंवा कुठली चीप लाईन मारली असती ना, आय स्वेअर मी तू रिक्वेस्ट पाठवण्याच्या आधी मी तुला ब्लॉक पण केलं असतं. बट यू आर अ गुड मॅन. सो मी म्हटलं की ही इज अ गुड मॅन टू बी इन कॉन्टॅक्ट विथ. आय शुड सेंड हिम अ रिक्वेस्ट. त्याने माहिती काय केलं, त्या स्क्रीनशॉट घेऊन ठेवल्या त्या रिक्वेस्टचा अजूनही प्रूफ की मी पहिले रिक्वेस्ट पाठवली. व्हेरी चीप एनी विच वेज. आणि मग आम्ही बोलायला लागलो इंस्टाग्रामवर. मग तेच नंतर मग थोडे कार्यक्रम असतात ते, तू येणार आहेस का, तू नाही येणार आहेस का. आणि मग आम्हाला कळलं थोडं बोलण्यामध्ये की शी वॉन्ट्स मी देअर, किंवा मला पण कळलं की ही वॉन्ट्स मी टू इन्व्हाइट हिम. सो मला कळलं की कुछ तो हो रहा है, बटरफ्लाईज तो निकल रही है किधर से. तो आम्हाला ते असं कळलं. आणि मग आमचं बोलता 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 यू वॉन्ट टू टेक इट अप, तू रेजिस्ट करत होता असं. सो आय टेल यू वन थिंग बिफोर ही सेज. आम्हा दोघांना माहिती होतं की आम्हाला दोघांना थोडासा क्रश आलाय अँड वी डोंट माइंड एक्सप्लोरिंग दिस ऑप्शन. म्हणजे बघू आपण डेटवर वगैरे जाऊन बघू जर जमलंच तर. बिकॉज मी माझ्या अशा एजवर होते ना, मला स्थळ वगैरे बघायला घेणार आहे. आणि माझ्या घरचे खूप तसे म्हणजे कन्झर्वेटिव्ह नाहीये. दे वाला की बाळा तुला लव्ह मॅरेज करायचं तू लव्ह मॅरेज कर, बट कोई लव्ह करने वाला नहीं था मेरे पास. सो आय वॉज लाईक की इफ वी वर गोइंग टू डेट, आम्हाला माहिती होतं की आम्ही लग्नाच्या पर्स्पेक्टिव्हनेच बघणार होतो, बट वी वर लाईक की चला एकमेकांना आपण ऑप्शन देऊ, म्हणजे चान्स देऊ असं. सो मग आम्ही बोलत होतो तेव्हा आम्हा दोघांना कळलं की दोघांना फिलिंग्स तर आहेत, बट चैतन्य थोडा रेजिस्टंट होता. का होतास आता ते तू घे. रेजिस्टन्स म्हणजे आता रेजिस्टंट नाही, पण म्हणजे आता काय म्हणत त्याला, मला सांगते. चैतन्य वॉज सिंगल फॉर 10 years. चैतन्य मी जसं म्हणलं की तो खूप इंट्रोवर्ट होता, त्याला ह्या सगळ्यामध्ये मला इंटरेस्टच नव्हता या सगळ्या गोष्टी. की काय म्हणजे फक्त जिम करायची, गेम खेळायची, ऑफिसला यायचं तेवढंच. 10 वर्षापासून सिंगल. हे मला खोटं वाटलं, पण त्याच्या सगळ्या मित्रांनी मला सांगितलं की नाही ते खरंच आहे. आणि लिटरली मी त्याचं मेसेंजर वगैरे सगळं बघितलं, काहीच कुठं चमडीगिरी त्याने केलेली नाहीये. तो ऍक्च्युली तो सिंगल होता 10 वर्ष. सो मे बी ते थोडं रेजिस्ट करत होता. आणि म्हणजे मला असं हे लव्ह या कन्सेप्ट वरती असं एवढं हे नव्हतं की बाबा हे असेलच की नाही असेल म्हणून मला नव्हतं हे.
सो मग जेव्हा आमचं बोलणं चालू होतं आणि जेव्हा मला कळत होतं की नाही का हिला डाव टाकायचा आहे पुढचा, दोघांना टाकायचं होतं पण दोघांना तू बोल आता मी बोलतोय ना बच्ची, आता तू मध्ये मध्ये नाही बोलायचं. जेव्हा मला असं कळत होतं की नाही का पुढचा डाव हिला टाकायचा आहे, त्यावेळेस मी थोडासा असं रेझिस्टंट झालो की नाही का थोडं यार म्हणजे नको म्हणजे एवढं असं तसं. पण त्याच्यानंतर HR आहे ना, हे HRचे स्किल्स कसे असतात, कन्व्हिन्सिंग. हिने मला कन्व्हिन्स केलं की ऐक थांब हिने मला कन्व्हिन्स केलं की अरे म्हणजे प्रेम चांगलं असतं, तू एकदा चान्स तर देऊन बघ स्वतःला, लाईफमध्ये काहीतरी एक्सप्लोअर करशील स्वतः, काहीतरी वेगळी गोष्ट होईल तुझ्या लाईफमध्ये. 10 वर्षापासून तू एकच गोष्ट करतोय, गेम खेळतोय, जिमला जातोय आणि काय म्हणतो त्याला ऑफिसला जातोय, तेवढंच करतोय. आयुष्यात काहीतरी वेगळं आण. व्हॉट इफ काहीतरी चांगलंच झालं याच्यावरनं, आणि नाही झालं तर इट्स फाईन, काय फरक नाही पडत ना, काय त्याच्याने कुठलं हे. सो आय वॉज नाही का, मी असं विचार करत होतो, मी कन्व्हिन्स झालो ऍक्च्युली त्या गोष्टीमुळे. खूप लोक इथं अशी आहेत जे ब्लॉग्स बघत असेल त्याच्यामध्ये अशी लोक आहेत ज्यांना असं वाटतं की नाही माझ्याकडे टाइम, किंवा मला नाही वाटत मी इतकं डिवोट होऊ शकतो किंवा होऊ शकते रिलेशनशिपला. बट अनलेस अँड अंटिल तुम्ही त्या लव्हला किंवा त्या रिलेशनशिपला किंवा त्या मुलीला चान्स देत नाही, यू डोंट नो किती वंडर्स होऊ शकतात. प्रेम हे एक असं इमोशन आहे ना, खूप नेगेटिव्हली काही काही लोक घेतात, पण जर ते तुम्हाला पॉझिटिव्हली भेटलं ना तर तुमच्या आयुष्यात खूप सुंदर गोष्टी होऊ शकतात. आणि माझं असं म्हणणं होतं असं नाही की तू माझ्यासोबतच रिलेशनशिप. अरे मग मी आतापर्यंत मी व्हिडिओ मध्ये काय सांगितलं की तू ह्या वेगळ्या गोष्टीला भांडण काढू शकतो तुला. मी माझा पर्स्पेक्टिव्ह क्लिअर करते की मी ह्याला असं म्हणत होतं की पण मग असं इतका सुंदर मुलगा आहेस, तुला चांगलीच मुलगी भेटेल असं माझं म्हणणं होतं. एनी विच वेज, फास्ट फॉरवर्ड, कन्व्हिन्सिंग अँड ऑल, एक अजून एक रिझन होतं ज्याच्यासाठी चैतन्य मला नाही बोलत होता. बिकॉज कोविड आता संपायला आलं होतं आणि तर 2024 जानेवारी पासून मला बँगलोरला यायचं होतं जानेवारीपासून नाव. आणि मला लॉंग डिस्टन्स नव्हतं करायचं, आणि ह्याने आधीच अज्युम केलं की ही मुलगी तर काही येणार नाही आणि मला लॉंग डिस्टन्स. लिटिल डज ही नो, माझ्या ऑफिसवाल्यांनी मला 2 लोकेशन दिले होते, दिल्ली किंवा बँगलोर. इट वॉज व्हेरी ऑब्विस की मी बँगलोर चूज करणार होते. मग मी म्हटलं की बाबा मीही बँगलोरलाच असणार आहे, आणि दिस मस्ट बी अ कोइन्सिडन्स. हे घडवून कुणी आणलेलं नाहीये. खूप रिझन्स होते, त्यातलं एक होतं कन्व्हिन्सिंग, की तो स्वतःला प्रेम अलाव करत होता, त्याला मी कन्व्हिन्स केलं की बाबा यू आर अ गुड ह्युमन, यू डिझर्व इट. सेकंड होतं लॉंग डिस्टन्स, जे मलाही पटत होतं की मलाही लॉंग डिस्टन्स वगैरे नव्हतं हवं, बिकॉज इट वॉज अ एज दॅट आय वॉन्टेड टू सेटल ना. मी तेव्हा किती होते, 24 वर्षाची होते, त्यामुळे माझं होतं की बाबा आता मला सेटल व्हायचंय. पण हा म्हणला ह्याला पण बँगलोर. मी म्हटलं की ब्रो मी पण बँगलोरलाच जाणार आहे, मीही बँगलोर मध्येच असणार आहे. अँड वी वर लाईक की ओके, म्हणजे हे सगळं घडवून येते. सो वी लाईक की ओके विल स्टिल टेक इट स्लो, आपण डिसेंबर मंथ मध्ये बघू कसं काय होतंय. आमचं होऊ किंवा नको होऊ, आम्ही दोघं बँगलोरला येणार होतो हे तर फिक्सच होतं. त्याच्यानंतर इव्हेंच्युअली चैतन्याने मला प्रपोज केलं. त्याच्यामध्ये त्याने माझं नाव चुकीचं घेतलं. काय मी काय, माझा स्पेलिंग त्याने चुकीचा नाही, वैष्णवी आय लव्ह यू, आणि जे काय आमचं नाही मी सेव्ह चुकीचं केलं होतं ना, का प्रपोज चुकीचं केलं म्हणून तू नाव चुकीचं सेव्ह केलं का, की ठीक आहे लेट इट गो. पहिली चूक पहिल्याच दिवशी पहिल्याच मिनिटाला भांडणं नको काढायला, इट्स ओके. आणि त्यानंतर मग आम्ही ठरवलं की लेट्स गो ऑन अ डेट ऑफिशियली. म्हणजे आता आम्ही तर सगळे असे भेटत होतो सगळ्यांमध्ये, पण आम्ही दोघं असे कधी भेटलो नव्हतो. तर वाईब चेक तो बनताय ना ब्रो. तर मग चैतन्याला म्हटलं की प्लीज यू डिसाईड कुठे जायचं. चैतन्याने कुठं काय प्लॅन केलं, हिप्पी ॲट हार्ट आमची फर्स्ट डेट होती, जे पुण्यामध्ये आहे ना हिप्पी ॲट हार्ट. कुठे आहे ते? एसबी रोडला. तिथे आमची फर्स्ट डेट होती. आणि मग फर्स्ट डेटला गेला, आमचं खूप क्लिक झालं यार. म्हणजे आमचा वाईब छान होती, आम्ही बोलत होतो. म्हणजे असं वाटतच नव्हतं की, म्हणजे ह्याचा शायनेस नव्हता. इंट्रोवर्ट मी राहते पीसीएमसीला, हा राहतो पुण्याला. मी आले होते पुण्याला, पण हा मला पीसीएमसीला सोडून मग पुण्याला जातो. आणि चैतन्याची ही हॅबिट होती, आम्ही लग्न होस पर्यंत मी कधी पुण्याला आले आणि रात्र झाले असेल तर चैतन्य मला सोडवायला येतो आणि पुन्हा रिटर्न जातो, मग त्याला कितीही वेळ लागू दे. सो तसा गुणाचा आहे माझा बाळ. थँक्यू. त्यानंतर फास्ट फॉरवर्ड तो आम्ही म्हटलं की चला आपण बाईक राईडला जाऊया, कारण चैतन्याला आवडायचं रायडिंग वगैरे. पुण्यामध्ये सुंदर सुंदर अशी ठिकाणं आहेत. आम्ही लोणावळ्याला गेलो, कार्ला केव्स वगैरे तिकडे. कार्ला केव्ह, हा बरोबर, करेक्ट, कार्ला केव्स आपण चूज केलं. आणि तिथनं आल्यावरती 2 दिवसात मी आजारी पडले. मला डिटेक्ट झालं डेंग्यू. पहिल्यांदा आयुष्यात मी ऍडमिट वगैरे झाली, डेंग्यू वगैरे झालाय मला. आणि 1 आठवड्यानंतर बँगलोरला निघायचंय. आता मला आलं टेन्शन की जर मी रिकवर नाही झाले तर मे बी मला बँगलोरला जायला नाही जमणार, मला कॅन्सल करावं लागेल हे ते. तर मला खूप टेन्शन आलं. आणि ॲट दॅट टाइम ऑल्सो आय लाईक की
किती महिने, आम्हाला 3च आठवडे झाले होते, 2च आठवडे झाले होते भेटून. आपण भेटलो तारीख सांग चल लवकर. नाही भेटलो नाही आपण, पहिले डेटवर कधी गेलो आपण? 4 तारखेला हो बोललो एकमेकांना, त्याच रात्री आपण डेटला गेलो. आपण 5 तारखेला डेटवर गेलो, ज्या दिवशी मंडे होता. मी सुट्टी टाकून तुझ्याबरोबर डेटवर. 4 तारखेला आपण, कळलं ना कोण जास्त लक्षात ठेवतंय. 4 डिसेंबरला आम्ही भेटलो, सॉरी हा बोललो एकमेकांना. 5 डिसेंबरला डेटला गेलो आणि 6 डिसेंबरला आमचं लग्न. एनिवे सॉरी. सो मला खूप टेन्शन आलं की, आणि हा काय करणार आहे, म्हणजे हा 2च आठवडा झाला मला ओळखतोय वगैरे. मला ह्याच्याकडनं जास्त एक्सपेक्टेशन्स नव्हत्या. आणि तेव्हा कुठला तो एक पपईच्या पाण्याचा ज्यूस प्यायचा असतो, तर तो माझ्या फ्रेंडने माझ्या घरी ड्रॉप केला, कारण तिला जमणार नव्हतं हॉस्पिटलला. सो तिने पटकन घरी ड्रॉप केलं की कोणतरी घेऊन जाईल. हा मुलगा कोथरूडवरनं माझ्या घरी आला टू डिलिव्हर दॅट ज्यूस. बाणेर आणि वाकड मध्ये कमी डिस्टन्स आहे, तिथनं ज्यूस फक्त हवा होता. चैतन्य कोथरूडवरनं आला, वाकडला ज्यूस घेऊन तो बाणेरला आला. आणि माझ्या पप्पा हे सगळं बघत होते. माझे पप्पा मी सगळं बघतायत ना का, त्यांचं काय बोलत नाही मला, ते काही बोलत नाही, चालू दे तुमचं, ठीक आहे. सो जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते त्याने ते केलं, तेव्हा माझे घरचे एकदम बघत होते की हे नाही. पण त्यांना असं काय माहिती नव्हतं की हा नाही का, फक्त एवढंच माहिती का तेजसचा हा मित्र आहे म्हणून, जो हिच्या मामाचा मुलगा आहे त्याचा मित्र आहे फक्त. आणि माझी मैत्री झाली त्याच्या. आणि मला हेही आठवतंय, मी हिच्या पप्पांना म्हणतोय की नाही का, अहो नाही मी इथंच होतो, असं नाही का, कुठं PCMC मध्येच होतो आणि जवळच होतं म्हणून मी आलो लगेच आणि इथनं डिलिव्हर करणार, जबकि मी कोथरूडवरनं आलो होतो त्यावेळेस. पण ते पप्पांना माहिती होतं हा कोथरूडवर. हा का. आणि ना मला ना असं काय फेस्टिवल्स वगैरे असतील ना, मला ते सेलिब्रेट करायला खूप आवडतं. आणि तेव्हा होता 25 डिसेंबर म्हणजे क्रिसमस. आता आपला काही सण नाही तो, पण मला आवडतं FC रोडला जाणं, इथं जाणं, तिथं जाणं, सगळे लोक सेलिब्रेट करतात. आणि मी इन्स्टावर बघते सगळे मला एवढं भीती बसली. आणि हा मुलगा त्या हॉस्पिटलमध्ये खूप स्ट्रिक्ट होतं. ठीक आहे, लेट मी टेल. सो आता माझंच हे, पण मी सांगतो आता मी कसं असं गेलं होतं. सो मी हिला सांगितलेलं की नाही का मी पार्टीला वगैरे चाललोय, तुला आठवते का नाही मला नाही माहिती मला. हा. सो हे मी हिला सगळं सांगितलं की मी पार्टीला वगैरे चाललोय, जबकि मी काय केलेलं, मी केक वगैरे ऑर्डर केलेला, एक छोटासा कप ऑर्डर केलेला, ज्याच्यामध्ये क्रिसमसचं असं हे सगळं होतं. हिला केक नव्हता खायचा, पण थोडासाच खाऊ शकत होते म्हणून मी छोटासाच घेतलेला कप वगैरे घेतला आणि मी निघालो तिकडनं आणि मी हॉस्पिटलच्या खाली वगैरे पोचलो. आणि त्याच्यानंतर मग मी ती क्रिसमसची कॅप घातली, लिटरली क्रिसमसची कॅप बीप घातली मी, आणि मी चाललोय आणि लोक माझ्याकडे बघतायत की हा येडा पोरगा असं काय कराय कॅप बीप घालून हॉस्पिटलमध्ये फिरतंय. मग मी हिला व्हिडिओ कॉल केला की नाही का, हे बघ मी पार्टीला वगैरे चाललोय, क्रिसमसची कॅप बीप घातली, असं तसं झालं. आणि त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, त्यानंतर कॉल कट झाला वाटतं. आणि मला असं माझा फ्लोअर दिसला थोडासा, मला थोडी हिंट आली, म्हणलं मला मागे असे दरवाजे दिसले, ते नंबर दिसले, म्हणलं तो बंदा हा आतमध्ये आला. आणि मला एवढं खुश झाले, माझी मम्मी एवढी खुश झाली. माझी मम्मी अशी फोटो काढते हळूच, दोघांचे फोटो काढते, अरे असे इथं बघ, केक कट, हे कर ते कर. माझी मम्मी अशी मस्त क्यूट फोटोज घेतीये आमचे. आणि मग आम्ही सेलिब्रेट केलं. हा माझ्यासोबत थांबला, 11-12 पर्यंत थांबलास तू, सेलिब्रेट केलं आणि मग हा गेला. सो त्या टायमिंगला आहे ना, जेव्हा तुम्ही संकटात असता किंवा जेव्हा तुमचा बॅड टाइम असतो, तेव्हा तुम्हाला कळतं की समोरचा असणार आहे का नाही. सुखात आणि चांगल्या वेळेस सगळे असतात, पण जेव्हा समोरच्याची काळजी घ्यायची असते ना, जेव्हा तुम्ही ड्रेन होता आणि तरी तो माणूस तुमच्यासोबत राहतो, दॅट इज लव्ह. आणि त्या मोमेंटला आम्हा दोघांना हिट झालं की ओके, यु नो दिस इज समथिंग सिरियस. 2 आठवडे झालेत पण आम्ही इतक्या लवकर क्लिक झालो आणि गेलं की ओके दिस इज समथिंग सिरियस. आणि त्या कॉन्फिडन्सनेच आम्ही बँगलोरला आलो. आणि आता सीन असं झाला की मला तर स्थळ येत होते, बिकॉज मी घरी सांगेन. माझ्या आईला थोडी हिंट होती की माझ्या चैतन्यामध्ये काय, बिकॉज ऑफकोर्स एवढं हॉस्पिटल वगैरे घेतलं. पप्पा कामावर असेल पण मम्मी 24 तास माझ्यासोबत हॉस्पिटल होती. मम्मी यूज टू सी इट, मम्मी न्यू की ठीक आहे याच्यामध्ये काहीतरी आहे. बट शी वॉज लाईक की मी स्वतः नाही विचारत, तिने मला स्वतः सांगायला पाहिजे. आणि ह्याच्या घरी थोडंफार ह्याच्या मम्मी आणि दिदीला माहिती होतं. आणि मला असं स्थळ येत होते. आणि हा पण थोडं घाबरत होता, बिकॉज कुठलाही मुलगा घाबरणार जेव्हा तुमच्या गर्लफ्रेंडला स्थळ येत असतात. आणि हा माझ्या चिडायला लागला की का तुझ्या मम्मीला माहिती ना आपल्यामध्ये काहीतरी आहे, मग त्यांना सांग ना का स्थळ असं एंटरटेन करतायत ते. मग मी मम्मीला एकदा कॉल केला, म्हणलं मम्मी काय आहे, म्हणलं तुला माहिती ना माझं आहे काहीतरी, मग कशाला तू स्थळ आहे काहीतरी. मग मम्मी मला, आणि मी काय उत्तर देणार की माझ्या मुलीचं ठरलंय, ठरू दे ना मग जर तुझं ठरलंय तर. आणि मी पप्पांना काय उत्तर द्यायचं, मेन म्हणजे मी पप्पांना काय द्यायचं की
एकदा तू ह्याच्यासाठी नाही बोलली, एकदा त्याच्यासाठी नाही बोलली, सारखी सारखी नाही का बोलते, तर पप्पांना पण डाऊट येतोय तुझ्यावर. मी म्हणले ठीक आहे, ओके ठीक आहे. त्याच्यानंतर मग आम्ही पुण्याला आलो होतो मार्च एप्रिलच्या लास्ट आठवड्यात, एप्रिल लास्ट आठवड्यात, मे फर्स्ट वीक मध्ये आम्ही पुण्याला आलो. आणि हे सगळं कधी होतंय, जॅन मध्ये आम्ही बँगलोरला गेलो, बँगलोर मधनं लगेच आम्ही कुठे आलो, पुण्याला आलो. परत मार्च एप्रिल मध्ये पुण्याला भेटायला आलो घरच्यांना थोडं. आणि माझं असं होतं की आता मी हळूहळू इंट्रोडक्शन स्टार्ट करेल, तर मी चैतन्याच्या मम्मीला आणि दिदीला बोलवलं की चला आपण सगळे बिर्याणीला जाऊ SP हाऊसला. कारण माझ्या मम्मी पप्पांची आम्हाला अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायचीच आहे, तर त्यांची अॅनिव्हर्सरी, मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट करतो, तू तुझ्या घरच्यांना घेऊन ये. माझ्या पप्पांना आता पण असं वाटत होतं की हा फक्त माझा चांगला मित्र, म्हणजे ते मला असं दाखवत होते की त्यांना असं वाटतंय. सो दिस इज अ लिटल कन्फ्युजन. ठीक आहे. त्या रात्री आम्ही जेवण वगैरे सगळं केलं आणि आम्ही रिटर्न आलो घरी. आणि माझ्या घरी असं की आम्ही कुठूनही फिरून वगैरे आलो की आम्ही गप्पा मारत बसतो घरामध्ये. रात्रीचे वाजले होते 11:50, म्हणजे 12च्या आसपास. इंटरेस्टिंग. आणि मी म्हणलं पप्पांना गप्पा मारता मारता, बिकॉज फ्रेंडली आहे आमच्या घरात वातावरण, म्हणून की पप्पा तुम्हाला चैतन्य कसा वाटतो, एवढंच बोलले मी. माझे पप्पा असे, तुला लग्न करायचं का त्याच्यासोबत? आता मला सांगा, माझे वडील जर मला म्हणतायत, इफ ही नोज की मी एका मुलाबद्दल बोलतीये आणि त्यांनी मला म्हटलं तुला लग्न करायचं, मी ऑफकोर्स म्हणा नो डॅडी आय एम जस्ट चिलिंग विथ हिम और आय एम जस्ट डेटिंग, नाही बोलू शकत ना, बिकॉज ऑफकोर्स ए तशी सिच्युएशन नव्हती, बी यू कॅनॉट टॉक टू युअर फादर लाईक दॅट. ते म्हणले की हो पप्पा मला लग्न करायचं त्याच्यासोबत, तुम्हाला कसा वाटतोय पण तो मुलगा, आधी मला तुमचं जाणून घ्यायचंय, मग आपण पुढचं बघू. नाव बिकॉज हा लहानपणापासून म्हणजे माझ्या मामा ह्यांच्यासमोर तो डायलॉग सांग ना जो तुझ्या पप्पांनी मारलेला. मी सांग ना, येते ना जरा घाई कमी कर. तर मग त्यामुळे पप्पांनी जास्त मला चौकशी नाही केली. ही वॉज लाईक की एक काम करू, मम्मीला म्हणले उद्या मामाला कॉल कर, म्हण की आम्ही उद्याच येतोय, थोडं आमच्यासाठी ऍडजस्ट करा प्लीज उद्याच्या, कारण आम्हाला ना लगेच निघायचं होतं 5 दिवसात. बरोबर, तर लगेच यायचं होतं बँगलोर. पप्पांनी मामाला म्हणणार त्यांना जमेल का, म्हणलं ठीक आहे. आणि मी म्हणलं पप्पांना, हा पण मग आमचं पण पुन्हा गप्पा रिझ्यूम झालं की कसं वाटतो तुम्हाला मुलगा. मग मला पप्पा म्हणले की बाळा, जेव्हा चैतन्य एवढा पुण्यावरनं PCMCला तुला फक्त त्या पपईच्या पानाचा ज्यूस द्यायला आला ना, तेव्हाच मला कळलं की हाच माझा जावई होणार आहे. हे माझ्या पप्पांचे शब्द होते. माझ्या पप्पांनी तेव्हाच त्यांना कळलं होतं, बट आम्हाला असं वाटत होतं आम तो इनको हे बना रे पागल बना, बट नाही, माझे पप्पा पागल नव्हते. माझ्या पप्पांना सगळं कळत होतं. मला तेव्हाच माहिती होती की हाच मुलगा माझा जावई बनणार आहे, कारण कोणी इतके कष्ट घेत नाही आजच्या जमान्यात. आणि इट वॉज अ पॉझिटिव्ह साईन. त्यानंतर मग मी ह्याला मेसेज सांगितले की तुला उद्या मे बी मामाच्या घरी बोलवतील आणि तुला यावं लागेल. व्हॉट द फक मॅन. हा घाबरला, कुठली गोष्ट आहे. अरे आता मला एक सांगा, आता हिने हिच्या पप्पांना सांगितलंय, जस्ट हिने हिच्या पप्पांना सांगितलंय आणि ह्यांचं ठरलंय पण हे दुसऱ्या दिवशी तिकडे जाणार आहे त्यांच्या मामाकडे, आणि ही मला सांगते की तुला माझ्या घरच्यांना भेटायला यायचंय, अबाउट लग्न आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल बोलायचंय. अरे कोण घाबरणार नाही, फर्स्ट इम्प्रेशन असतं का नाही, काय जरा विचार लागतो बोलायला, काय लागतं, काय माझं काय. माझ्या पप्पांचा स्वभाव असा की तडके फड, आज करेसो ते नाही का, कल करेसो आज करेसो, असं आहे माझ्या पप्पांना. आणि माझ्या पप्पांचं असं की तुम्ही असं नाही ना की तुम्ही पुण्यामध्ये आपल्याकडे स्वीट टाइम आहे, तुम्ही 5 दिवसात जाणार आहे, 5 पण आय थिंक 5 दिवसात जाणार आहे. आता आला डे 4, पुण्याला जायला दिवस आहे 4, हा आहे डे 4. मामाच्या घरी आम्ही सगळे बसलोय, माझा मामा बसलाय, माझ्या मामाचा मुलगा बसलाय. पप्पांनी एकच डायलॉग विचारला, तुम्हाला मुलगा कसा वाटतो. मामा म्हणले डोळे बंद करून, डोळे झाकून मुलीला द्या. माझ्या पप्पांनी काहीच चौकशी केली. आणि माझ्या मामाचा मुलगा पण होता, तो म्हणला की माझा जर कुठला दुसरा मित्र असता ना तर मग मी इथपर्यंत गोष्ट आणूच दिली नसती, पण तो चैतन्य होता आणि मला माहिती चैतन्य कसा, त्याच्यामुळे मी वैष्णवीला त्याच्यामुळे मग मी वैष्णवीला काहीच बोललो नाही. सो त्यांचा एवढा कॉन्फिडन्स बघून माझे पप्पा चिल झाले. सो जेव्हा चैतन्य आला ना, माझ्या पप्पांनी चैतन्याला तुझं किती शिक्षण झालं, काहीच नाही विचारलं, तुला किती पगार आहे, तुला परमनंट जॉब आहे का नाही. आणि डीप डाऊन बिकॉज माझ्या पप्पांनी मला असं केलं होतं की तू इंडिपेंडेंट हो, तू अशी हो की तू तुझ्या नवऱ्याला सांभाळशील. त्यांनी मला तसं बनवलं. सो त्यांना गरजच नाही पडली ह्याला हे विचारायची की तुला परमनंट जॉब आहे का, मग तुला किती पगार आहे, नाही.
आतापर्यंत माझ्या पप्पा आणि मम्मीला माहिती नाही की चैतन्याला किती पगार आहे किंवा चैतन्याचा जॉब परमनंट आहे का नाही, काही नाही. बट त्यांनी स्वतःहून कधी असं विचारलं नाही. दिल कीप चेकिंग की सगळं ठीक आहे, कशाची गरज आहे, हा नाही हा दिल हेल्प अस, बस. त्याच्यामुळे आणि हे जे कॅरेक्टर किंवा काय त्यांना जाणून घ्यायची होती ते त्यांना मामा आणि त्यांच्याकडनं कळलं. सो चौकशी सच काय झाली नाही चैतन्यासोबत. एवढं नाही की तुम्ही शुअर आहात ना तुम्हाला करायचंय ना लग्न, तुम्हाला करायचं म्हणजे मला आठवतंय की गणेश काकांनी डायरेक्ट विचारलं की तुम्हाला करायचंय का लग्न, बस एकदम हे. आणि आमचं शुअर होतं की हा बोलायचं म्हणून मी जो दादा म्हणजे जो नाही का एखादी गोष्ट जर का एखादी करायची असेल ना, म्हणजे एखादी काय म्हणतात त्याला एखादी गोष्ट ऑर्डर करायची असेल ना, त्या ऑर्डर करायला मला 4-5 तास जातात, दुकान बंद होऊन जातं, पण चैतन्य ऑर्डर करेन. आणि माझं असं, मी चैतन्य एकच लाईन बोलले, जर गोष्टी घडत असतील तर आपण त्याच्यामध्ये विघ्न आणायचं नाही, होत आहेत तर होऊ द्या. ठीक आहे. हे झालंय 4 दिवस टू गो फॉर बँगलोर. ठीक आहे. संडेला आम्हाला बँगलोरला जायचं होतं. ठीक आहे. आणि आज 4था दिवस आहे. सो थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे. संडेला बँगलोरला निघणार होतो आम्ही संध्याकाळी. पप्पा, मामा, चैतन्य आम्ही सगळे बसलोय. मामा म्हटला टिळा उरकून टाका, कारण तसं पण तुम्ही बँगलोरला एकत्रच असता आणि तुमचं फिक्सच आहे लग्न करायचं, टिळा उरकून टाका डायरेक्ट कपाळात. ठीक आहे. शनिवारी आपल्या इथं कुठल्या फंक्शन्स होत नाही, इट्स नॉट अ गुड डे असं म्हणतात. शनिवार गेला. फ्रायडे, हे सगळं थर्सडेला चाललंय. थर्सडेला पहिल्यांदा माझ्या पप्पाला भेटले. मी अजून चैतन्याच्या घरच्यांना भेटलेली नाही. मी याच्या मम्मीला भेटली पण पप्पा त्यांना नाही भेटले. थर्सडे, फ्रायडे आणि संडे. संडे संध्याकाळी फ्लाईट आहे. 2 ऑप्शन्स, उद्या टिळा करा नाहीतर संडेला सकाळी टिळा करा. मी हँग, माझ्याकडे ना ब्लाऊज, मला माझ्या कपड्यांची चिंता, माझ्याकडे ब्लाऊज नाही, माझ्याकडे हे नाही. आणि ह्याचं काय, अगं माझ्या घरी मला बोलायचंय आणि उद्या टिळा असं नाही का हे, आणि मला घरी बोलायचं अजून. पण अगेन बिकॉज ह्याच्या घरचेही माझ्या मामांना खूप चांगलंपणे ओळखतात आणि ते नो की नात्यातलीच आहे माझ्या मामाची. सो दे वर ऑल्सो व्हेरी सिक्युअर की चांगलं स्थळ असणार आहे. आणि त्याच्या मम्मीला आधीपासून आयडिया होती. मग हा घरी गेला आणि त्याच्या वडिलांना सांगितलं असं असं आहे. त्याचे वडील म्हणले ठीक आहे. यांचे जेवढे नातेवाईक होते पुण्यातले ह्यांनी त्यांना गोळा केलं. कुडोस, हॅट्स ऑफ की ते सगळे आले इतक्या शॉर्ट नोटीसवर. माझ्याकडनं तर फक्त माझे 2 मामा होते आणि माझे पप्पा होते, बिकॉज खूप शॉर्ट नोटीस होती. माझ्या फ्रेंड्सलाही नाही जमलं, म्हणजे सांगायला मला नाही जमलं, कारण प्रिपरेशन पण असतं ना, जेवण हे ते काहीच नव्हतं. ठरलं मग थर्सडे पूर्ण दिवस ह्याच्यात गेले की ठीक आहे उद्या टिळा होणार आहे, कारण संडेला फ्लाईटची गडबड होऊ शकते, तर आपण उद्याच करून टाकू. चैतन्याची मम्मी मुंबईला आहे, चैतन्याची मम्मी पुण्यात आहे. चैतन्याची मम्मी नेक्स्ट डे ज्या दिवशी टिळा आहे त्या दिवशी ते दुपारी येणार होत्या आणि संध्याकाळी टिळा होणार होता. खूप गडबड. बट आय वॉज लाईक विघ्न आणायचं नाही, होतंय होऊ दे. आणि घरातलाच कार्यक्रम आहे. फ्रायडेला सकाळपासून दुपारपर्यंत मी आणि चैतन्य आम्ही सगळ्यांचे पोशाख करतोय. सगळ्यांसाठी पोशाख करावा लागेल, बिकॉज फर्स्ट मीट आहे. बाय द वे चैतन्याचे मम्मी पप्पा आणि माझे मम्मी पप्पा अजून भेटलेले नाहीये. मी चैतन्याच्या पप्पांना अजून भेटलेली नाहीये. आम्ही डायरेक्ट टिळ्यामध्ये भेटणार आहे. टिळ्यामध्ये हे जे मम्मी पप्पा माझे मम्मी पप्पा भेटले, टिळ्यामध्ये मी ह्याच्या फॅमिलीला ऑफिशियली भेटले. हा ऑलरेडी माझ्या फॅमिलीला भेटला होता. बट सी द कॉन्फिडन्स दॅट पीपल हॅड ऑन माय मामा, की माझा मामा बोलला म्हणजे चांगलं असतं. दे वेंट अहेड विथ इट विदाउट इव्हन मीटिंग इच अदर, म्हणजे एकमेकांना न भेटता. आम्ही सगळ्यांचे पोशाख वगैरे गेले, पण आमच्याकडे आमचे कपडे नव्हतेच. तर चैतन्याकडे कुर्ता नाही, चैतन्यासाठी आम्ही कुर्ता घेतला. मी घरी आले. नाही बच्ची, नाही यू आर डुईंग इट रॉंग अगेन हिअर. कुर्ता घ्यायला आणि साडी घ्यायला आपण एकत्र गेलो होतो बाहेर. आय थिंक माझ्या टिळ्याला मी साडी नाही घेतली विकत. मग कुर्ता घ्यायला मी एकटा गेला, माझा कुर्ता घ्यायला आणि तुझा कुर्ता घ्यायला, आणि तू मला गिफ्ट करतो साडी, मी तुला पोशाख. तेच म्हणते, लोकांचे पोशाख, मी पण तुला पोशाख देते, तूही मला पोशाख मध्ये साडी देतो, पण त्या साडीचा ब्लाऊज नाही, हे नाही. पण ती साडी तुम्हाला गिफ्ट करणार होता. बरोबर. माझ्याकडे एक ब्लाऊज होता दिवाळीचा का कुठला तरी, त्याच्यावरती मी मॅचिंग माझ्या वहिनीची साडी शोधली, तिची ज्वेलरी, तिची साडी, तिचं सगळं घातलं मी. कारण मी पोचलेच 5 वाजता, 6:30ला हे जे घरचे येणार होते. 1.5 तासात घराची पण तयारी केली, हे केली. माझ्या बहिणी आल्या, त्यांनी मला आवरून दिलं आणि मी तशी बसले. त्याचे फोटोज वगैरे आम्ही टाकू. आणि तशा प्रकारे आमचा टिळा फ्रायडेला झाला, सॅटर्डेला निवांत, आणि मग संडेला आम्ही पुन्हा बँगलोर. जी आमचं ट्रिप होती नॉर्मल टू पुण्याला जाऊन घरच्यांना भेटायची, त्याच्यामध्ये आम्ही
जोडपं बनून रिटर्न आलो बँगलोरला. माझी रूममेट वगैरह सगळे शॉक, माझ्या ऑफिस मधले सगळे शॉक की बहन तू क्या करके आई, मेरे को नहीं पता बट जो हुआ अच्छा हुआ बहन. सो वी वर ऑल हॅपी. लव्ह स्टोरी स्टार्ट झाली आणि टिळापर्यंत संपली नाही, टिळानंतरून ती ऑफिशियल लव्ह स्टोरी होत गेली. हा, सो दिस वॉज अ जर्नी ऑफ अनऑफिशियल अँड ऑफिशियल लव्ह स्टोरी. सो टिळ्यापर्यंत ऑफकोर्स म्हणजे आम्ही ऑफिशियल झालो. त्यानंतर चैतन्य माझ्या फॅमिलीचा पार्ट झाला, मी त्याच्या फॅमिलीची पार्ट झाले. आणि बिकॉज वी वर टू यंग टू गेट मॅरिड ॲट दॅट टाइम, सो आम्हाला घरच्यांनीही टाइम दिला. चैतन्य बहिणीचं लग्न होतं तर तिथेही टाइम गेला. सो जर तुम्हाला फक्त आमची लव्ह स्टोरी जाणून घ्यायची असेल तर दिस व्लॉग इज फॉर यू गाईज. दिस इज हाऊ अ लव्ह इव्हॉल्व्ड. आणि जर तुम्हाला अजून काही प्रश्न, आणि अजून हेही सांगतो म्हणजे पटपट मध्ये क्विक मध्ये सांगतो हे. सो डिसेंबर स्टार्टिंगला आम्ही भेटलो, डिसेंबर एंडला आम्ही दोघं बँगलोरला शिफ्ट झालो. एप्रिलमध्ये मी हिला माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना सांगितलं आणि इंट्रोड्यूस केलं त्या लग्नामध्ये. जसं चैतन्य आत्ता बोलत होता, त्याच्या बहिणीच्या लग्नामध्ये त्याने मला सगळ्यांना इंट्रोड्यूस केलं. बट मी असं कोणाशी जाऊन बोलले नाही असं लांबूनच की ती मुलगी आहे ती मुलगी आहे असं करून मला सगळे बघत होते फक्त. पण मला कधी त्यांना बोलायचा भेटायचा चान्स नाही भेटला. जसं एक बैठक असते ना लग्नाच्या आधी बैठक की मुलगी बघायचा कार्यक्रम, तो आमच्या नाही झाला, तो टिळामध्येच झाला. जे म्हणजे वडिलांसोबत पण कधी बोलले नाही. म्हणजे ह्याच्या बहिणीच्या लग्नाला पण त्यांनी पण फक्त मला लांबून पाहिलं, ह्याच्या नातेवाईकांनी मला लांबून पाहिलं आणि म्हणले की ठीक आहे मुलगी छान आहे, बुकिंग करून टाक असं. बट ऑफिशियली मी अशी बसून बैठक आमची झाली नाही. जी झाली ती पहिल्यांदा आमची टिळ्यामध्ये झाली, असं बोलणं आणि असं. हे सगळं 6 महिने. एक मिनिट, आज कुठली तारीख आहे? आज 11 मे. काय बोलशील? 12 मेला आपला टिळा झाला होता आणि हा 12 मेलाच आम्ही पोस्ट करणार आहे. हो का? वाव. ऑफिशियल आपला ज्या दिवशी आम्हाला 2 वर्ष होत आहेत टिळाला त्या दिवशीच आम्ही हा ब्लॉग टाकत आहोत. अँड दिस इज कोइन्सिडन्स. ओके, हे ठरवलेलं नाहीये. 1000 सबस्क्रायबर नंतर करायचं होतं म्हणून आम्ही करतोय. बट वाव, नाईस कोइन्सिडन्स ना. 2 वर्ष झाले आमच्या टिळाला असं ज्या ब्लॉग आहे. मजा आली. दिस वॉज अ जर्नी टिल टिळा. ऑलराइट, थँक यू. So thank you for watching. Like, share and subscribe.